आता बातमी राजकीय वर्तुळातली आहे। पुण्यात महायुतीच्या वादाचा दुसरा अंक दिसतोय। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात अजित पवार यांची राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे। काल शनिवारवाडा इथं मुस्लिम महिलांनी नमाज अदा केलेला होता आणि शनिवारवाडा बाहेरील मजार हटवावी या मागणीकरता आंदोलन केलं होतं। मात्र या आंदोलनाच्या विरोधातच आज राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा आता इशारा दिलाय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, नेमका काय हा सगळा प्रकार आहे? खरं तर काल मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा येथे जाऊन जे आंदोलन केलं, म्हणजे पहिलं आंदोलन त्यांचं नमाज पठण केलेल्या महिलांच्या विरोधामध्ये होतं आणि दुसरं याच शनिवारवाडा परिसरामध्ये जी कबर आहे, जी गेल्या शेकडो वर्षांपासून तिथं आहे, ती कबर हटवावी अशा पद्धतीची मागणी अचानकपणे काल मेधा कुलकर्णी आणि काही पतित पावन संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेली होती। त्यामुळे काही काळ वातावरण आहे ते आपण पाहिलं की पुण्यातलं चिघळलेलं होतं। ऐन दिवाळीमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन झाल्यामुळे कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काल करण्यात आला असा आरोप होतोय। तोच आरोप काल रुपाली पाटील, ज्या अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, यांनी थेट भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर केलेला आहे आणि त्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा निषेध करत काल जे त्यांनी आंदोलन या शनिवारवाडा परिसरामध्ये केलेला आहे त्याचा निषेध आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून करण्यात येणार आहे। संध्याकाळी 4 वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे। प्रामुख्याने आपण पाहतोय की पुण्यामध्ये महायुतीमध्ये काहीच आलबेल नसल्याचं पाहायला मिळतंय। याआधी शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना आपल्याला पाहायला मिळालेला होता। रवींद्र धंगेकर हे चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर अगदी तुटून पडलेले आहेत, त्यांच्यावरती टीकास्त्र टाकतायत आणि दुसरीकडे मात्र आता भाजपच्याच विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा रस्त्यावर उतरलेली आहे आणि खास करून मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये आज हे आंदोलन आहे ते शनिवारवाडा प्रांगणामध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे महायुतीतल्या वादाचा दुसरा अंक आपण म्हणावा लागेल तो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कुठेही पुण्यामध्ये महायुतीत आलबेल नसल्याचं चित्रच या माध्यमातून पाहायला मिळत आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।